नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इथिओपियाचा दौरा केला. तिथे त्यांना सर्वोच्च सन्मानाने गौरवण्यात आलं. पण यावेळी बोलताना पंतप्रधानांनी एका अशा गोष्टीची आठवण करून दिली जी ऐकून प्रत्येक मराठी माणसाची मान अभिमानाने उंचावेल. ते म्हणाले, भारत आणि इथिओपियाचे संबंध आजचे नाहीत, तर 2000 वर्षे जुने आहेत. एक असा माणूस जो आफ्रिकेतून गुलाम म्हणून भारतात आला, पण आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर तो दख्खनचा अघोषित सम्राट बनला, ज्याने मोगलांच्या बलाढ्य सत्तेला पाणी पाजले. नेमकं कोण होता हा मलिक अंबर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याशी आणि भोसले घराण्याशी त्याचं काय नातं होतं? चला इतिहासाच्या पानांमधून समजून घेऊया. नमस्कार, मी भक्ती आणि तुम्ही पाहताय आवाज मराठी. मलिक अंबरचा जन्म 1540च्या सुमारास इथिओपियात झाला. त्याचं मूळ नाव होतं चापू. नशिबाचा खेळ बघा, बालपणीच त्याला पकडून गुलामांच्या बाजारात विकलं गेलं. बगदादवरून फिरत फिरत तो भारतात आला. अहमदनगरच्या निजामशाहीत पोहोचला. पण तो फक्त गुलाम राहण्यासाठी जन्माला आला नव्हता. मालकाच्या मृत्यूनंतर त्याला स्वातंत्र्य मिळालं आणि त्याने आपल्या कौशल्याने तब्बल 7000 सैनिकांची एक जबरदस्त फौज उभी केली. तिथूनच त्याच्या बादशाही प्रवासाला सुरुवात झाली. आता सर्वात महत्वाची गोष्ट, मलिक अंबरचं यश आणि मराठा सरदारांचा उदय हे समीकरण खूप जवळचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजे भोसले आणि मलिक अंबरचे खास कनेक्शन होते. मलिक अंबरने मालोजी राजेंचं शौर्य ओळखलं आणि त्यांना पुणे आणि सुपे या परगण्यांची जहागिरी दिली. हीच ती भूमी होती जिथे पुढे स्वराज्याचं रोपटं लावलं गेलं. पुढे शहाजी राजेंनीही मलिक अंबरच्या खांद्याला खांदा लावून अनेक युद्धे जिंकली. 1624च्या भातावाडीच्या युद्धात तर या दोघांनी मिळून मोगल आणि आदिलशाहीचा धुव्वा उडवला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीत गनिमी काव्याचा फार प्रभावी वापर केला. विशेष म्हणजे मोगलांच्या लाखांच्या फौजेला सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात कसं हरवायचं हे मलिक अंबरने सर्वात आधी प्रभावीपणे पहिल्यांदा दाखवून दिलं होतं. याला बर्गीगिरी म्हटले जाईल. मोगल बादशाह जहांगीर तर त्याच्यावर इतका चिडला होता की त्याने अंबरला प्रत्यक्ष युद्धात हरवता येत नाही म्हणून त्याच्या छाटलेल्या मुंडक्यावर बाण मारतानाचं एक काल्पनिक चित्रच काढून घेतलं होतं. त्यावेळची मलिक अंबरची महसूल आणि इतर प्रशासकीय व्यवस्था इतकी प्रभावी होती की आजही आपण त्याचा वापर करतो. एकेकाळचे औरंगाबाद आणि आजचे छत्रपती संभाजीनगर शहराची पायाभरणी मलिक अंबरनेच केली होती आणि तिथे नहरे अंबरी म्हणजेच पाण्याचे कालवे बांधून शहर समृद्ध केलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज इथिओपियाशी मैत्रीचं नवं पर्व सुरू करत आहेत. अशा वेळी परक्या भूमीत गुलाम म्हणून येऊन इथल्या मातीशी एकरूप झालेल्या या महान योद्ध्याला आपण विसरता कामा नये. तुम्हाला मलिक अंबर बद्दलची ही माहिती कशी वाटली? आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.